अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातलं प्रमुख आकर्षण जे असतं ते कायम असतं ग्रंथ प्रदर्शन। इथे दिल्लीतल्या या साहित्य संमेलनात सुद्धा एक उत्तम असं ग्रंथ प्रदर्शन लागलेलं आहे। वेगवेगळे स्टॉल्स आहेत। महाराष्ट्रातनं जे सगळे महत्त्वाचे प्रकाशक आहेत, नव्या आणि मोठ्या प्रकाशन संस्था सगळे इथे आलेले आहेत। त्यांचे स्टॉल्स लागलेले आहेत आणि काल पहिलाच दिवस होता साहित्य संमेलनाचा। आज मात्र आपण इथे सगळीकडे प्रत्येकच स्टॉलवर गर्दी पाहू शकतो। इथे आपल्याला युवा पिढी दिसते। एक मिनिट, मला सांगा, चक्कर मारून झाली आहे ग्रंथ प्रदर्शनात? काय काय पाहिलंय आणि काय इंटरेस्टिंग दिसतं? सध्या आम्ही कवी संमेलनामध्ये गेलतो आणि त्या अगोदर आम्ही भवाळकर सरांचं भाषण देखील ऐकायला गेलो होतो। तर एकंदरीत पूर्ण अगदी उत्साहपूर्ण माहोल। तुम्ही दिल्लीतले आहात की कुठून आले? नाही, आम्ही दिल्लीमधूनच आहोत। ORN मध्ये राहतो आम्ही, तर आम्ही इथूनच आलो। आणि आता ग्रंथ प्रदर्शनात खरेदी सुरू झाली आहे? हो, ग्रंथ प्रदर्शनामध्ये अगदीच इथलं वातावरण पाहून आम्ही भारावून गेलो आहोत आणि सध्या पूर्ण आम्ही एक्सप्लोअर करत आहोत की काय काय नवीन आहे किंवा काय जे वेगवेगळ्या विषयांवरती जे दिसत आहे तर त्यावरती आम्ही एक्सप्लोअर करून मग विचार करू घेण्याचा। ग्रंथ प्रदर्शनाचा जो माहोल आहे तो कसा वाटतो? कारण कसं असतं की महाराष्ट्रातल्या साहित्य संमेलनात जास्त प्रतिसाद मिळतो। हो, महाराष्ट्रामध्ये जे साहित्य संमेलन होतं तर त्याला रसिकांचा, वाचकांचा, ग्रंथ प्रदर्शनामध्ये लोकांचा जास्त प्रतिसाद मिळतो, हे खरं आहे। परंतु मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे पहिलंच 98वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे। दिल्लीच्या तुलनेमध्ये इथं मराठी भाषिकांची जी काही गर्दी आज झालेली आहे या ग्रंथ प्रदर्शनामध्ये ती अत्यंत चांगली आहे। खांडेकर असतील, फडके असतील, अण्णाभाऊ साठे असतील, अशा अनेक दिग्गज लेखकांची पुस्तकं इथं आम्हाला वाचक म्हणून, रसिक म्हणून बघायला मिळाली आणि लोक आपापल्या परीने या ग्रंथांची खरेदी करताना आपल्याला दिसत आहे। एकंदरीतच मराठी भाषेला अभिजात भाषेच्या दर्जामुळे वेगळं चैतन्य साहित्य रसिकांमध्ये, वाचकांमध्ये आहे आणि दिल्लीच्या तुलनेत ही बऱ्यापैकी गर्दी आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार। महाराष्ट्राबाहेर खरं तर साहित्य संमेलन होत आहे, मात्र ग्रंथ प्रदर्शनासाठी आज वीकेंड आहे, सुट्टीचा दिवस आहे। मोठ्या प्रमाणात इथले स्थानिक जे लोक आहेत ते किंवा महाराष्ट्रातनं जे खास साहित्य संमेलनासाठी आलेले लोक आहेत ते आपल्याला इथे आलेले दिसतात आहे। आणि जसं आता एका वाचकांनी सांगितलं की जुने लेखक आणि नवीन लेखक या सगळ्यांचीच पुस्तकं आवर्जून इथे बघितली जातात आहे, आवडती पुस्तकं विकत घेतली जातात आहे आणि एकूणच ग्रंथ प्रदर्शनाला चांगला आणि मोठा प्रतिसाद इथे मिळताना दिसतोय। प्रशांत मानेसह भारती सहस्त्रबुद्धे, ABP माझा, दिल्ली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।